ठाकरे की शिंदे, शिवसेना कुणाची याचं उत्तर केंद्रीय निवडणूक आयोग देणार आहे। दोन्ही पक्षांच्या जोरदार युक्तिवादानंतर आता आयोग देखील लवकरच या संदर्भात निर्णय देण्याची शक्यता आहे। पण त्याआधीच उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती एक भाष्य केलंय, ज्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळतंय। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर निर्णय द्या। उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी। ईसीचा निर्णय विरोधात जाण्याची उद्धव ठाकरेंना भीती। ठाकरे आणि शिंदे गटात पुन्हा आरोप प्रत्यारोप। शिवसेनेतल्या सर्वात मोठ्या फुटीनंतर आता शिवसेना कुणाची या प्रश्नाचं उत्तर शोधलं जातंय। ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जोरदार युक्तिवाद करण्यात येतोय। दोन्ही पक्षांकडून लेखी स्वरूपातही म्हणणं मांडण्यात आलंय। पण असं असतानाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक नवी मागणी केली आहे। पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतरच निवडणूक आयोगानं निर्णय द्यावा असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलंय। त्यांनी एकतर अपात्रतेचा फैसला हा आधी व्हायला पाहिजे, कारण आधी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे जुलै महिन्यामध्ये हे घडलं। जुलै महिन्यामध्ये हा गद्दार गट जो आहे तो निवडणूक आयोगाकडे गेला आणि त्यांनी शिवसेनेवरती दावा केलेला आहे। अपात्रतेचा निर्णय हा लवकर व्हायला पाहिजे। मग मुद्दा हाच आहे की ते जर का अपात्र होणार असतील आणि अपात्र होण्यास लायक असतील, पात्र असतील, तर मग हा दावा त्यांचा निवडणूक आयोग कसा काय गृहीत धरू शकते। मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी शिंदे पक्षावर जोरदार निशाणा साधलाय। शिंदे पक्षानं घटनाबाह्य पद्धतीनं पद निर्माण केल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय। तसंच शिवसेना एकच असल्याचं सांगत त्यांनी सर्व मुद्दे निवडणूक आयोगासमोर मांडल्याचं स्पष्ट केलंय। निवडणूक आयोगाने गेल्या 30 तारखेला दोन्ही बाजूंना आपले जे काही म्हणणं आहे ते लिखित स्वरूपात सादर करायचे आदेश दिले। त्याच्याप्रमाणे शिवसेनेने, कारण मी दुसरी शिवसेना मानतच नाही, शिवसेना ही एकच आहे, एकच राहणार आणि एकच असणार आहे, त्याच्यामुळे मी दुसरी शिवसेना मानत नाही। शिवसेनेने आमच्याकडनं आम्ही आमचे जे काही मुद्दे होते ते तिथे निवडणूक आयुक्तांच्या समोर सुद्धा मांडलेले आहेत आणि लेखी स्वरूपात सुद्धा दिलेले आहेत। उद्धव ठाकरेंच्या या नव्या मागणीवर सत्ताधारी शिंदे गटानं जोरदार आक्षेप घेतलाय। उद्धव ठाकरेंना केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय विरोधात जाण्याची भीती असल्यामुळेच उद्धव ठाकरे दिशाभूल करत असल्याचा आरोप शिंदे गटानं केलाय। मला काय वाटतं किंवा कुणाला काय वाटतं यापेक्षा सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे, कायदा सर्वोच्च आहे, नियम सर्वोच्च आहे, घटना सर्वोच्च आहे। त्यामुळे न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे। आता काही लोक न्यायव्यवस्थेलाच मार्गदर्शन करायला लागले, सुप्रीम कोर्टाला सल्ले द्यायला लागले। आता मी त्याच्यावर काय बोलू इच्छित नाही, त्याच्यावर काय बोलणार। त्यामुळे जे नियमानुसार, जे मेरिटवर जे काही निर्णय आहेत ते व्हावेत। शिंदे साहेबांच्या दबावानं, भयानं एवढे पछाडलेले आहेत की त्यातनं ते बाहेरच निघायला मागत नाहीत आणि त्याच्यामुळे पळपुटे, खोके, गद्दार, त्या ठिकाणी अपात्र याच्या भोवतीच फिरत राहिलेत। मला वाटतं जरा त्या कोशातनं बाहेर या, जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारला काय सुचवायचं असेल सुचवा। उद्धव ठाकरेंच्या या मागणीनं शिवसेना कुणाची याचा निर्णय येण्याआधीच दोन्ही गटांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेतं की सुप्रीम कोर्टात 14 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या नियमित सुनावणी पूर्ण होण्याची वाट पाहतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।